जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना सिद्ध लक्षण समास दशक 8 समास 9 आपण पाहतोय. समर्थ एक एक करून सिद्ध लक्षण सांगतात आणि सूक्ष्मतेनं साधकानं त्यात काय घ्यायचं हेही सुचवतात. म्हणून तर ते म्हणाले की ही साधकाच्या समाधानासाठी सांगितली जात आहेत. समर्थांची ओवी आठवा. ते म्हणाले होते, आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधका अंगी. काही निरूपणांमधून आपण पाहिलं की आधी साधक असणं महत्त्वाचं आहे. सद्गुरूंकडून उपदेश, नित्य नियमाची साधनेची बैठक, श्रवण, चिंतन, मनन हे सगळं पाहिजे आणि मग ही लक्षणं ऐकायची आहेत. आता साधकाला एक गोष्ट कायम सतावत राहते आणि ती म्हणजे आशा. आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखणं. नैराश्यता म्हणजे नैराश्य नव्हे बरं का. नैराश्यता म्हणजे आशारहित, इच्छारहित, वासनारहित अशी स्थिती. समर्थ सांगतात साधू वासनारहित असतो. कशामुळे? आशाधरिता परमार्थाची यामुळे. म्हणजे वासनेला भगवंताकडं त्यानं वळवलेलं असतं. आता वळवायचा जो अभ्यास करतो तो साधक, आणि ज्याची पूर्णपणे भगवंताकडं वळलेली आहे वासना तो सिद्ध. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की वासना आणि भगवंत इतक्या जवळजवळ आहेत की वासनेला मारणं म्हणजे जवळजवळ मरून जाण्यासारखं आहे. वासना ही भगवंताकडे वळवावी लागते. हे जे श्री महाराजांनी सांगितलंय हे जीवनामध्ये सिद्धानं, साधूनं प्रत्यक्ष उतरवलेलं असतं. आपण जरा वासनेला समजून घेऊया. आत्ता पहा, आपण निरूपण ऐकतोय. कुठेतरी आपल्या मनात आलं निरूपण ऐकावं आणि मग आपण ऐकायला लागलो. म्हणजे हे ऐकावं अशी वासनाच निर्माण झाली. आता भूक लागल्यानंतर अन्नाची, तहान लागल्यानंतर पाण्याची वासना, या काही स्वाभाविक वासना आहेत. पण एक प्रमुख वासना आपल्यापाशी सतत आहे पहा, आणि ती म्हणजे आपण असावं, आपण जावं असं कोणालाही वाटत नाही. आपण स्वतःला जपून ठेवतो पहा. निसर्गाचा तो नियमच आहे. प्रत्येक प्राणी स्वतःची काळजी घेतोय, स्वतः जपतोय स्वतःला. अगदी शुद्ध मराठीमध्ये याला जिजीविषा असं म्हणतात, म्हणजे जिवंत राहण्याची दुर्दम्य इच्छा. आता ही जी आपली वासना आहे तीही समजून घेऊया. आपल्याला केव्हा वाटतं की आपण मेलो? सर्वसामान्यतः आपला देह गेला की आपल्याला वाटतं आपण मेलो. डॉक्टर मला काही होता कामा नये असं आपण म्हणतो. आता झालेलं असतं देहाला, पण आपली भाषा असते मला काही होता कामा नये. पहा बरं का, आपल्याच बोलण्यात कशा गमती आहेत. मागच्याच निरूपणात आपण पाहिलं की आजारपण जेव्हा शिगेला पोचतं तेव्हा तो मनुष्य डॉक्टरांना म्हणतो की मरू दे एकदाचं मला, म्हणजे मी यातनं सुटेन. पण तोच व्यक्ती समजा आजार काय आहे हे बघण्यासाठी डॉक्टरांकडे गेला तर म्हणायला लागतो मी वाचलो पाहिजे डॉक्टर, काहीतरी करा. म्हणजे आपण राहावं हे आपल्याला आपल्या देहाच्या अंगानं वाटतं. कारण आपला देहभाव इतका दृढ आहे की याशिवाय आपण आहोत ही भावनाच आपल्या ठिकाणी नाही, हा विचारही आपल्या ठिकाणी नाही, त्या दिशेचा आपल्याला अनुभवही नाही. इथे आपल्यामध्ये आणि साधकामध्ये फरक आहे. साधकानं काय केलं आहे की सद्गुरू वचनावरती दृढ विश्वास ठेवलेला आहे. सद्गुरू सांगतात की तू आत्मा आहेस. त्याला हा अनुभव असत नाही, पण तो विश्वास ठेवतो की श्री महाराज सांगतायत ना, माझे स्वामी सांगतायत ना, सद्गुरू सांगतायत ना, तर मग मी देह नाही. ही साधक स्थितीतील पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. ऐक सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. आता या पूर्ण विश्वासानं तो सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये असतो. त्यामुळे होतं काय, ती साधना एक अलौकिक शक्तीनिशी मिळालेली असते. श्री महाराज म्हणतात पहा की भगवंताचंच नाम पण पुस्तकात वाचून घेणं, मनाला येईल ते घेणं वेगळं
आणि सद्गुरूंनी ते देणं वेगळं. सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या मागे सद्गुरूंची शक्ती कार्य करते. अशीच शक्ती सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये असते. मग त्या साधनेनं खरोखरच त्याला असा अनुभव येतो की आपण देहाव्यतिरिक्त सुद्धा आहे. आणि एकदा तो अनुभव आला की त्याचा सद्गुरू वचनावरती दृढ विश्वास बसतो. आता त्यानं त्याचं आसणेपण जे देहाबरोबर बांधून ठेवलेलं होतं त्याची जागा बदलते. पहा बरं का, आपण एखादं रोप जमिनीमध्ये लावतो. काही झाडांच्या बाबतीत असं करावं लागतं की एका मर्यादेपर्यंत ते झाड एका काठीला बांधून ठेवावं लागतं. शिवाय त्या झाडाभोवती कुंपण ठेवावं लागतं, शेळ्या मेंढ्यांनी खाऊ नये म्हणून. पण मुळात ती काठी महत्त्वाची असते, कारण त्या खोडात इतकी शक्ती असत नाही की झाड त्याचं उभं राहील. एक वेळ अशी येते की झाडामध्ये ताकद येते आणि आता त्याचं ते उभं राहू शकतं. मग आपण ती काठी काढून टाकतो. आता त्या झाडाला आधाराची गरज नाही. पण असं पहा, झाड उभं राहावं म्हणून झाडाला काठी बांधली आणि झाड शेळ्या मेंढ्यांपासून वाचावं म्हणून कुंपण बांधलं. आता ती काठी जर कुंपणाला लावली तर काही उपयोग होईल का? झाड पडूनच जाणार. म्हणजे योग्य ठिकाणी आधार दिला तर योग्य ते काम केलं जातं. आधीचा भाव कसा होता? जोपर्यंत सद्गुरूपदिष्ट साधना केली नव्हती, जोपर्यंत गुरुकृपेनं हा अनुभव आलेला नव्हता की आपण देह मनाव्यतिरिक्त सुद्धा आहोत, तेव्हा आपण चुकीच्या ठिकाणी काठी लावलेली होती. आपण देहालाच अस्तित्व भाव चिकटवलेला होता. आता काय होतं? कुंपणाला काठी, त्यामुळे झाड पडून जातं, आत्मभाव पडून जातो. सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये हे जेव्हा पटतं आतून बरं का, की आपण आहोत, आपण कुठेही जात नाही. देह जरी पूर्ण विस्मरणात गेला तरी आपण तसेच असतो. मन, चित्त सगळं काही शून्य झालेलं आहे, पण आपण आनंदामध्ये स्थिर आहे. हे एकदा आतून लक्षात आलं की मग आपण ती काठी झाडाला चिकटवतो. म्हणजे अस्तित्व भाव आता आत्म्यापाशी नेऊन जोडतो. आपण आहोतच हे मग दृढ होतं चित्तामध्ये आणि मुख्यतः बुद्धीमध्ये. आपल्याला काहीही होणार नाही, आपण कुठेही जाणार नाही, हा भाव इथे दृढ होतो. आता ती काठी योग्य ठिकाणी चिकटवली. आता वासना आहे, पण भगवत स्वरूप झालेली वासना आहे. आता ती वासना भगवंताला म्हणजेच आत्मस्वरूपाला येऊन चिकटली. आधी ती देहाला होती आणि देहाला असलेली वासना जन्ममृत्यूला कारण ठरत होती. कारण पहा, आपली इच्छा, कामना आणि त्याच्या जोडीने येणारे सगळे षड्विकार देह मन या संदर्भानंच आहेत. आणि हेच आपल्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्याला कारणीभूत ठरतात. नाथ महाराज स्पष्टपणे सांगतातच, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता हा जो फेरा होतो हा देह मी या भावातून झालेला आहे. सद्गुरूंची सत्ता, सद्गुरूंची महती केवढी असेल कल्पना करा. कल्पना केली तरी ती कल्पनेत येणार नाहीच, इतकी त्यांची महती अगाध आहे. सद्गुरूंच्या महतीनं, सद्गुरूंच्या कृपेनं साधकाला याची देही याची डोळा, आपण आत्मस्वरूप आहोत हे लक्षात येतं. साधनेतील अनुभव हे पुस्तकात वाचून येत नाहीत, ऐकून येत नाहीत, सद्गुरूंनी सांगूनही येत नाहीत. सद्गुरू सांगतीलच साधना, म्हणतील मन शांत होईल, पण त्यांनी सांगितल्यानंतर मन शांत होत नाही. सद्गुरूंनी दिलेली साधना केल्यानंतर सद्गुरूंच्या कृपेनं मन शांत होतं. म्हणजेच साधनेतला अनुभव हा ज्याचा त्यानं घ्यायचा असतो. ज्याचं त्यानं हे पाहायचं की आपण कसं मनाच्या शिवाय आहोत, अनुभवाच्या शिवाय आहोत. मात्र इथं साधकाला त्याची प्रामाणिकता जपावी लागते. गुरुदेव रानडेंचा एक प्रसंग आहे. त्यांना स्वप्नामध्ये काही अनुभव आला. अर्थातच ते काही सामान्य साधक नव्हते. त्यांची ध्यानाची, नेमाची बैठक अगदी पक्की होती, नियमित होती. त्यांनी त्यांच्या स्वप्नातील दिव्य अनुभव त्यांच्या सद्गुरूंना भाऊसाहेब महाराज उमदीकरांना सांगितला. भाऊसाहेब महाराज म्हणाले, अरे ते स्वप्नच आहे. असं म्हणून भाऊसाहेब महाराजांनी हात आणि मान झटकली. इथे गुरुदेवांची प्रामाणिकता पाहायला पाहिजे. त्यांनी आलेल्या अनुभवाला सत्यत्व दिलं नाही. तो अनुभव त्यांनी सद्गुरूंना सांगितला.
सद्गुरूंनी जाग केलं की अनुभवामध्ये सापडायचं नाही. हा अनुभवच आहे म्हणजे द्वैतातून आलेला आहे, तू पुढे जा, असं सद्गुरूंना सुचवायचं होतं. म्हणजेच आपल्याला आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या मार्गावर काहीही जाणवलं, काहीही कळलं असं वाटलं तर ते बाजूला टाकता आलं पाहिजे. आणि ते बाजूला टाकता येत नसेल, त्या अनुभूतीनं चित्तामध्ये घर केलं असेल तर ते सद्गुरूंपुढे जाऊन कबूल केलं पाहिजे. मग सद्गुरू बरोबर त्यातून आपल्याला सोडवतात. पण साधक जर बेसावध राहिला आणि त्यानं अनुभवाला सत्यता दिली आणि त्यातच अडकून बसला तर मग तो स्वतःला कुणीतरी समजायला लागतो. मी साधक, मी सेवेकरी, मी महाराजांचा निस्सीम भक्त, मी महाराजांचा दास, वगैरे 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 अनेक नावं तो स्वतःला देतो आणि त्या अनुभूतीत अडकून स्वतःची पारमार्थिक प्रगती थांबवून ठेवतो. चांगला साधक असं करत नाही. प्रामाणिकपणे सद्गुरूंना शरण जाऊन कायम तसाच राहतो. अनन्य भावे शरण या नाव सच्शिष्य. अनन्य राहतो आणि कुणीही मला नाही, आपण केवळ. जसं ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांशिवाय अन्य कुणीही नाही. अशा अनन्यतेनं जेव्हा शिष्य राहतो त्यावेळी तो त्याच्या प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या, प्रत्येक पायरीवर येणाऱ्या द्वैताला मागं टाकून आत्मस्वरूपात विलीन होऊन जातो. हा अस्तित्वभाव वाटतो तितका साधा सोपा नाही. पहा, आपण अगदी गाढ झोपेमध्ये जरी असलो तरी आपल्याला स्वप्नात जरी असं वाटलं की आपण वरून कुठून तरी पडतोय, आपण लगेच त्या अस्तित्वभावानं दचकून जाग होतो, आपल्या देहाला वाचवतो. स्वप्न खोटं, त्यातलं पडणं खोटं, पण इथे खरा खरा देह दचकतो. इतका अस्तित्वभाव आपल्या देहाला आपण चिकटवून ठेवलेला आहे. इतकी वासना दृढ आहे की हा देह म्हणजेच मी. साधनेची दीर्घकालीन बैठक लागते तेव्हा ही वासना भगवंताकडे वळते. आता इथे भगवंत म्हणजे रामकृष्ण यांच्या सगुण मूर्ती नाहीत बरं का. इथे भगवंत म्हणजे आपलंच शुद्ध असं आत्मस्वरूप. इकडे वासना वळली की मग तिला अंतच आहे, दुसरा मार्ग तिला नाही. आता थोडं आणखी सूक्ष्मात जाऊन पाहूया बरं का. आपण एका रस्त्याला वळतो याचा अर्थ असा होत नाही की आपण मुक्कामाला पोचलो. रस्त्यावर वळलो आहे ही चांगली गोष्ट आहे, पण मुक्काम लांब असतो. जेव्हा आपण आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या चित्ताला बाजूला टाकून सद्गुरुपदिष्ट साधनेत बसतो, लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्या मनाला, चित्ताला, बुद्धीला बाजूला टाकून म्हणजे कुठल्या बुद्धीला, कुठल्या मनाला? जे मन, जे चित्त, जी बुद्धी आपल्याला विषयामध्ये ओढते तिला बाजूला टाकून आपण जेव्हा सद्गुरुपदिष्ट साधनेत बसतो तेव्हा आपण वासना भगवंताकडे वळवण्याच्या मार्गाला सुरुवात केली. त्या मार्गाकडे आपण वळलो. आता प्रवास सुरू झाला. आता साधनेला बसल्यानंतर मात्र हे मन नको आहे. विचार, भावभावना, तर्क, चित्तातील तरंग काही नको आहे. शांत फक्त बसायचं आहे, एकतर नामामध्ये नाहीतर आत्मचिंतनामध्ये, ध्यानाच्या शांत साक्षित्वामध्ये. आता इथे मार्गक्रमणा सुरू झाली. हा मार्ग खूप मोठा आहे. उपनिषद सांगतं, सतु दीर्घकाल नैरंतर. दीर्घकाळ नियमितपणे ही साधना करावी लागते. कुठल्याही सिद्धाचं जीवन पहा, दीर्घकाळ, निरंतर, नियमित, अखंड अशी साधना केलेली आहे. मग मात्र जी वासना वळली ती मुक्कामी पोहोचते. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मुक्कामाला गेल्यानंतर तिथे दुसरा पर्याय वासनेला नाही. तिथे तिचा अंतच होतो, म्हणजे ती आत्मस्वरूपात विलीन होऊन जाते. असं ज्याचं झालेलं आहे तो सिद्ध असतो. आणि असं होण्याच्या मार्गावरती, जो मार्ग मगाशी आपण पाहिला, त्या मार्गावरती जो असतो तो साधक असतो. त्यानं त्या मुक्कामाकडे लक्ष द्यायचं आहे की इथं वासना विलीन झाली पाहिजे. म्हणजेच कोणत्याही प्रकारानं आपण आहोत, आपण, मी असा कुठलाही भाव शिल्लक न राहता आत्मस्वरूपात विलीन झालं पाहिजे. आता ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. आपण निघून जातो जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा, पण इथं झोपून चालत नाही. इथं जागृत राहून स्वतःच्या विस्मरणात जावं लागतं. म्हणजे केवळ आत्मस्वरूप आहे या स्थितीतच राहावं लागतं. खरं पाहता
यालाच नामात राहणं असं म्हणतात. श्री महाराजांचंच वाक्य आहे, मी नाही तू आहेस म्हणजे नामस्मरण. दिसायला अगदी साधं सोपं पण किती खोल अर्थ असलेलं हे श्री महाराजांचं वाक्य आहे. आपण कुठेही नाही, कुठल्याच भावामध्ये, कुठल्याच चित्तवृत्तीमध्ये, कुठल्याच धारणेमध्ये नाही, अशा स्थितीत साधक पोहोचतो, निश्चितपणे पोहोचतो आणि साधनेच्या अभ्यासानं तिथं स्थिर राहायला शिकतो. अतिशय शांत, सुखमय आणि आनंद स्थिती तिथे आहे. तिथे दुसरं काहीही नाही, द्वैत नाही, शब्द नाही, कोणताही अनुभव नाही, अशी ती स्थिती. तिथे तो तसा राहायला शिकला आणि स्वतःला तो विलीन करू शकला तर तो सिद्धावस्थेमध्ये जातो. आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, असं त्या सिद्धाचं असतं. मग दुराशा कुठली? हाच देहभाव, हीच दुराशा, हीच इच्छा जी चुकीची आहे, जी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला भाग पाडते, जी आपल्या देहाच्या अस्तित्वाला चिकटून आहे. म्हणजे अस्तित्व भावच पण देह मनबुद्धी याला चिकटलेला आहे, ती दुराशा आहे. ती जेव्हा भगवंतात विलीन होते, विलीन होण्याच्या मार्गाला लागते, तेव्हा ती परमार्थाची आशा ठरते. आणि मग एकदा विलीन झाली की तिथे नैराशता अशी अवस्था येते. म्हणजे वासनारहित अशी मोक्षाचीच, परब्रह्मस्थितीच सिद्धावस्था येते. समर्थ म्हणतायत, ही खरी सिद्धाची ओळखण. अशा प्रकारे सावध राहून कोणत्याही पायरीवरती अहम न ठेवता साधकाला स्वतःच्या आत शिरावं लागतं. समर्थ म्हणतात, मृदपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधुवचन कठीण नाही. आणखी एक लक्षण साधूचं समर्थांनी सांगितलं. आकाश जसं मऊ असतं, मृदू असतं, तसा साधू असतो. त्यामुळे साधूची वचनंसुद्धा तशीच मऊ असतात. हे ऐकलं की श्री महाराजांचीच आठवण आली पाहिजे. श्री महाराजांची प्रवचनं पहा किंवा त्यांच्या चरित्रामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेला उपदेश पहा. असाच मृदू आहे. साधकाप्रती, भक्ताप्रती, आणि अगदी साधक नसला, मुमुक्षुही नसला, अगदी त्यांना विष घालायला आलेला जरी असला तरी त्याच्याप्रती श्री महाराजांच्या आत इतकं प्रेम आहे की त्या प्रेमाला सीमा नाही. श्री महाराजांचं एक एक वचन त्या प्रेमामुळं बाहेर आलेलं आहे. साधू असा असतो, समर्थ म्हणतात, मृदपणे जैसे गगन. आता ही मृदुता कुठून आली? सवयीनं, संस्कारानं आली? मुळीच नाही. ही मृदुता आत्मस्वरूप असल्यामुळं आली. सवयीनं आणि संस्कारानं दुकानदाराचं पोरगंसुद्धा गोड बोलतं, पण तो सिद्ध असत नाही. सिद्ध तो आहे ज्यानं स्वतःला पूर्णपणे आत्मस्वरूपात विलीन केलेला आहे. आणि आत्म्याचा गुण आपण पाहिलेला आहे, प्रेम. आनंद, शांती, प्रेम, समाधान, तृप्ती, हे सगळे गुण आत्म्याजवळ आहेत. त्यामुळे ते सहजच सिद्धामध्ये परावर्तित होतात. प्रेमानंच बोललं जातं. काही वेळेला कठोर वागलं जातं. अक्कलकोटचे स्वामी समर्थ कठोर वागतील, पण त्यामागे हेतू प्रेमाचाच आहे, कृपेचाच आहे. त्यांनी कठोर वागून कुणाचं अकल्याण झालेलं नाही. हा मृदूपणा जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा साहजिकच साधकालाही या मृदूपणाच्या अभ्यासात राहायला सुचवतात. पहा, श्री महाराजांचं वचन आहे की तुम्ही वाणीनं, देहानं कोणालाही दुखवू नका, एवढं पथ्य पाळा. हे श्री महाराज का सांगतात? कारण या पथ्यामध्ये, या आचरणामध्ये आपल्या चित्तशुद्धीचं बीज लपलेलं आहे. काही वेळा प्रसंग असा घडतो की आपण कठोर होऊन जातो. आपल्याच्यानं कठोर बोललं जातं, समोरच्याचं मन दुखवलं जातं. परमपूज्य बाबा बेलसर यांना श्री महाराजांनी तर अभ्यासच दिला. ज्यांचं ज्यांचं मन दुखवलेलं आहे त्यांची जाऊन क्षमा मागायला सांगितली. या वर्तनानं चित्तशुद्धी घडून येते. प्रसंग जरी आला कठोर वागण्याचा किंवा मन दुखवण्याचा, तरी स्वतःला समजवावं की हे श्री महाराजांना आवडणार नाही. श्री महाराजांना असं मन दुखवलेलं चालणार नाही. आणि मग स्वतःला आवरून शांत राहावं. एक दोनदा जड जाईल, 15-20 वेळा पण जड जाईल, पण 25, 26, 27 वेळा करून झाल्यानंतर 28व्या वेळी आपल्या डोळ्यातून पाणी येईल. ते पाणी चित्तशुद्धीनं येईल. शांतपणे आपलं आपल्यालाच पटेल की खरंच आतला राग आतच गिळून टाकला की त्याचं सामर्थ्य कमी होतं.
ज्यावेळी आपण एखाद्याला नामोहरम करतो त्यावेळी हे सिद्धच होतं ना की आपली शक्ती जास्त आहे. त्याच न्यायानं आपण आलेल्या उर्मीला, जी उर्मी श्री महाराजांना, आपल्या सद्गुरूंना आवडणार नाही, अशा उर्मीला दाबतो तेव्हा हे सिद्ध होतं की आपली क्षमता जास्त आहे आणि ती क्षमता आलेली असते आपल्या सद्गुरूंच्या कृपेनं. असं प्रत्येक पायरीवरती साधक स्वतःमधले दोष घालवत घालवत शिवाय श्रवण मनन चिंतन जपत आणि साधनेची बैठक जपत वाट चालत राहतो आणि आपली वासना शेवटी भगवंतामध्ये विलीन करून टाकतो आणि समर्थ म्हणतात तसं सिद्ध दशेमध्ये स्थिर होतो. समर्थांनी अशाच प्रकारे लक्षणं सुरू ठेवलेली आहेत बरं का. पहा ते काय म्हणतायत. स्वरूपाचा संयोगी स्वरूपची झाला योगी, या कारणे वीतरागी निरंतर. यातून त्यांना काय सुचवायचं आहे ते आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.